अभिवाचन श्यामची आई. लेखक साने गुरुजी. रात्र 11वी. भूतदया. अभिवाचक स्वर अनिल सोमणी. भूतदया. राम, तो दिवा बाजूला कर, माझ्या डोळ्यांवर उजेड नको, श्याम म्हणाला. आज बाहेर जरा पाऊस पडत होता. गार वारा वाहत होता म्हणून मंडळी आतच बसली होती. रोज आकाशाच्या खालीच प्रार्थना व हे कथा प्रवचन होई. श्यामला दिव्याचा त्रास होत असे. राम दिवा बाजूला करू लागला. परंतु भिका कसा ऐकतो? इथे दिवा असला म्हणजे तुमच्या तोंडावरचे हावभाव आम्हाला दिसतात. कानांनी ऐकतो व डोळ्यांनी बघतो. तुमच्या शब्दांचा परिणाम होतो. त्याचप्रमाणे तुमच्या तोंडावरच्या आविर्भावाचाही होतो. केवळ ऐकण्याने काम होत असते तर नाटक अंधारातही करता आले असते, भिका म्हणाला. मी काही नाटक नाही करीत, माझ्या हृदयातील बोल तुम्हाला सांगत आहे, श्याम म्हणाला. आम्ही नाटक नाही म्हणत, परंतु तुमच्या तोंडाकडेही पाहण्याने परिणाम होतो. रामतीर्थ जपानात बोलत, ते इंग्रजीत बोलत, परंतु इंग्रजी न जाणणारेही जपानी लोक व्याख्यान ऐकावेत जात. रामतीर्थांच्या तोंडावरचे हावभाव जणू त्यांना सर्व समजावून देत, नामदेव म्हणाला. बरं, असू दे दिवा, तुम्हाला ज्यात आनंद त्यातच मला, असं म्हणून श्यामने गोष्टीस सुरुवात केली. एके दिवशी आम्ही अंगणात खेळत होतो. तुळशीचे अंगण भले मोठे लांब व रुंद होते. तुळशीच्या अंगणात एक उंचच उंच बेहळेचे झाड होते. एकाएकी टप असा आवाज झाला. मी व माझा धाकटा भाऊ कसला आवाज झाला हे पाहू लागलो. काहीतरी पडले होते खास. आम्ही सगळीकडे शोधू लागलो. शोधता शोधता झाडावरून पडलेले एक पाखराचे लहानसे पिल्लू आढळले. त्याची छाती धडधड होती. फारच उंचावरून ते पडले होते. त्याची फारच दुर्दशा झाली होती. लोळागोळा झाला होता. अजून त्याला नीट पंख फुटले नव्हते. डोळेसुद्धा ती नीट उघडत नव्हते. लोहाराचा भाता जसा हलत असतो त्याचप्रमाणे त्याचे सारे अंग एकसारखे हलत होते, खालीवर होत होते. त्याला जरा हात लावताच ते आपली सगळी मान पुढे करी व ची 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 असे केविलवाणे ओरडे. या पिलाला मी घरात उचलून घेऊन न्यायचे ठरविले. त्याला एका फडक्यात घेऊन आम्ही घरात गेलो. मी व माझा लहान भाऊ होतो. मी कापूस घालून त्यावर त्या पिलास ठेवले. आम्हीही लहान होतो. आम्ही तरी काय करणार? बालबुद्धीला जे जे सुचेल ते करू लागलो. त्या पिलाला दाणा पाणी देऊ लागलो. तांदळाच्या बारीक कण्या आणून त्याच्या चोचीत घालू लागलो व झारीने त्याच्या चोचीत पाणीचे थेंब घालू लागलो. त्या पिलाला खात येते की नाही, त्या आमच्या काळजीनेच, आमच्या चोचीत पाणी घातल्यानेच, दाणे घातल्यानेच तर ते मरणार नाही ना, याचा आम्ही विचारच केला नाही. या जगात नुसते प्रेम, केवळ दया असूनच भागत नाही. जीवन सुंदर व यशस्वी करण्यास 3 गुणांची जरुरी असते. पहिली गोष्ट म्हणजे प्रेम पाहिजे, दुसरी गोष्ट म्हणजे ज्ञान आणि तिसरी गोष्ट म्हणजे शक्ती. प्रेम, ज्ञान व बळ या तिन्ही गोष्टी ज्याच्याजवळ आहेत त्याला जगात कृतार्थ होता येईल. प्रेमहीन ज्ञान तेही व्यर्थ, ज्ञानहीन प्रेम तेही फुकट. प्रेम ज्ञानहीन शक्ती व शक्तीहीन प्रेम व ज्ञान तीही व्यर्थच. माझ्या अंगात शक्ती असली परंतु दुसऱ्यावर प्रेम केले नसेल तर त्या ज्ञानाचा फायदा मी दुसऱ्याच देणार नाही, आणि प्रेम असून ज्ञान नसेल तर ते प्रेमही अपाय करील. एखाद्या आईचे मुलावर प्रेम आहे, परंतु त्या मुलांची आजारीपणात कशी शुश्रूषा करावी याचे ज्ञान जर तिला नसेल तर त्या आंधळ्या प्रेमाने जे खावयास देऊ नये तेही ती देईल, आणि तिच्या प्रेमानेच बाळ मरून जाईल. समजा आईजवळ प्रेम आहे, ज्ञानही आहे, परंतु ती स्वतः जर अशक्त व अपंगू असेल तरीही तिच्या प्रेमाचा व ज्ञानाचा फायदा मिळणार नाही. प्रेम, ज्ञान व शक्ती यांचा विकास जीवनात हवा. प्रेम म्हणजे हृदयाचा विकास,
ज्ञान म्हणजे बुद्धीचा विकास, शक्ती म्हणजे शरीराचा विकास. शरीर, मन व बुद्धी ही तिन्हींची वाढ जीवनात हवी. आम्ही त्या पिलावर प्रेम करीत होतो, परंतु आम्हाला ज्ञान नव्हते. त्याच्या चोचीत पीठ, कण्या, नाना पदार्थ भरले व सारखे पाणी ओतले. गरीब बिचारे. आमच्या अडाणी प्रेमानेच ते बेजार होत होते. त्यानं शेवटी मान टाकली. मी त्याला म्हटले, आम्ही तुला पिंजऱ्यात कोंडून नाही हो ठेवणार. तू बरा हो व आपल्या आईकडे उडून जा. आम्ही दुष्ट नाही हो. तुझ्या आईसाठी तरी नको रे मरू. ती केविलवाणी ओरडत असेल, घिरट्या घालीत असेल. आमच्या बोलण्याकडे त्या पिलाचे लक्ष नव्हते. मी आईला म्हटलं, आई हे पिलू बघ कसं करतंय. अगदी मान वर करीत नाही. त्याला काय खावायस देऊ. आई बाहेर आली. तिनं पिलाला प्रेमळपणे हातात घेतले व म्हणाली, श्याम, हे जगणार नाही हो. त्याला सुखानं मरू दे. त्याला एकसारखे हात लावू नका. त्याला वेदना होतात. फारच उंचावरून पडले. गरीब बिचारे. असं म्हणून आईनं ते पिलू खाली कापसावर ठेवलं व ती घरात कामकाज करावयास निघून गेली. आम्ही त्या पिलाकडे पाहत होतो. शेवटी चोच वासून ते मरून पडले, गेले. त्याचे प्राण गेले. त्याचे आई बाप, भाऊबंद कोणी त्याच्याजवळ नव्हतं. आम्हाला फार वाईट वाटलं. त्याला नीट पुरावायचे असे आम्ही ठरविले. आईला जाऊन विचारलं, आई, या पिलाला आम्ही कुठे पुरू. चांगलीशी जागा सांग. आई म्हणाली, त्या शेवंतीजवळ किंवा मोगऱ्याजवळ पुरा. शेवंतीच्या झाडाला सुंदर फुले येतील. मोगऱ्याची फुले अधिकच तजेलदार दिसतील. कारण तुम्ही त्या पिलाला प्रेम दिलं आहे. ते प्रेम ते पिलू विसरणार नाही. त्या फुलात तुमच्यासाठी ते येईल व तुम्हाला गोड वास देईल. मी म्हटलं, त्या सोनसाखळीच्या गोष्टीसारखं होय ना. सोनसाखळीस तिच्या आईने मारून पुरले. त्यावर डाळिंबाचे झाड लावले. परंतु सोनसाखळी बापाला भेटायला डाळिंबात आली. तसेच हे पिलू येईल, हो ना. मग शेवंतीची फुले किती छान दिसतील. फारच वास येईल नाही का गाई. आई म्हणाली, जा लवकर पुरा त्याला. मेलेले फार वेळ ठेवू नये. त्याला गुंडाळास आम्हाला चांगलेसे फडके दे ना. मी म्हटलं. आईची एक जुनी फाटकी जरीची चोळी होती. त्या चोळीचा एक तुकडा आईनं फाडून दिला. त्या रेशमी कापडात त्या पिलाला आम्ही घेतलं. जिथे फुलझाडे होते तिथे गेलो. शेवंती व मोगरे त्यांच्यामध्ये त्याच्यासाठी खळगी खणू लागलो. आमच्या डोळ्यातून पाणी गळत होतं. अश्रूंनी जमीन पवित्र होत होती. खळगी खणली. त्या खळगीत फुले घातली. त्या फुलांवर त्या पिलाचा देह त्या वस्त्रात गुंडाळून ठेवला. परंतु त्यावर माती ढकलवेना. लोण्याहून मऊ अशा त्या सुंदर चिमुकल्या देहावर माती लोटवेना. शेवटी डोळे मिटून माती लोटली. मांजरानं खळगी करू नये म्हणून वरती सुंदरसा दगड ठेवला व आम्ही घरी आलो. माझघरात बाजूला बसलो व रडत होतो. का रे बाजूला बसलास. आईनं विचारलं. आई, मी त्या पाखराचे सुतक धरणार आहे. मी म्हटलं. आई हसली व म्हणाली, अरे वेड्या, सुतक नको हो धरावायला. मी म्हटलं, आपल्या घरातले कोणी मेले म्हणजे आपण धरतो ते. आई म्हणाली, माणूस कोणत्या तरी रोगाने मरतो यासाठी त्याच्याजवळ असणाऱ्या मंडळींनी इतरांपासून काही दिवस दूर राहणे बरे. म्हणजे साथीचे रोग असतात, त्यांचे जंतू फैलावत नाहीत म्हणून सुतक पाळीत असतात. त्या पाखराला का रोग होता. बिचारे वरून पडले आणि प्राणास मुकले. आईचे शब्द ऐकून मला आश्चर्य वाटलं. आई, तुला हे कोणी सांगितले. मी विचारलं. आई म्हणाली, मागे एकदा ओटीवर ते कोण गृहस्थ आले होते ते नव्हते का बोलत. मी ऐकले होते व ते मला खरे वाटले. जा हातपाय धुवून ये म्हणजे झालं. वाईट नको वाटून घेऊ. तुम्ही त्याला प्रेम दिलेत, चांगलं केलं. देवही तुमच्यावर प्रेम करील. तुम्ही कधी आजारी पडलात व तुमची आई जवळ नसली
तरी दुसऱ्या मित्रास उभे करील. देवाच्या लेकरास, कीडमुंगी, पशुपक्षी यांना जे द्याल ते शतपटीने वाढवून देवबाप्पा आणून देत असतो. पेरलेला एक दाणा भरलेले कणीस घेऊन येतो. श्याम, तुम्ही पाखरावर प्रेम केलेत तसे पुढे एकमेकांवर करा. नाहीतर पशुपक्ष्यांवर प्रेम कराल परंतु आपल्याच भावांना पाण्यात पाहाल तसे नका हो करू. तुम्ही सारे भावंडे एकमेकांना विसरू नका. तुमची एकच बहीण आहे, तिला कधी अंतर देऊ नका, तिला भरपूर प्रेम द्या. आई हे सांगत असताना गहीवरून आली होती. माझ्या वडिलांजवळ त्यांचे भाऊ कसे वागले हे का तिच्या डोळ्यांसमोर होते? का ती नेहमी आजारी असते तरी तिच्या भावांनी तिला हवा पालावट करावयास कधी नेले नाही म्हणून तिला वाईट वाटत होते? तिच्या भावना काही असोत, परंतु ती बोलली ते सत्य होते. मुंग्यांना साखर घालतात परंतु माणसांच्या मुंड्या मुरगाळतात. मांजरे पोपट यांच्यावर प्रेम करतात परंतु शेजारच्या भावावर, मनुष्यावर प्रेम करीत नाहीत. हे आपण पाहत नाही का? धन्यवाद.